मी सांगतो तुम्हाला, गंग्या नक्की नोटा छापत असला पाहिजे. कशावरून? कशावर म्हणजे काय, वर पाठवून त्याचं वजन आहे. त्यानं हाक मारली की नुसता मंत्री धावत येतोय. मंत्र्याचं सांगू नकस, त्याला हाक मारली तर एक मंत्री येत असत, पण सावकार नुसती सिटी मारली की 10 मंत्री हजर होत्यात. काय सावकार, परवा नाही का आपला भूमिपूजन आलं होतं, आता बोमला म्हणजे सत्यानाश. वाटवं काय झालं, ती जमीन गेली आपल्या हातातनं. मी सांग की गंगेनं वाटून टाकली सगळ्या लोकांना. झोपड्या बांधल्यावर नाव बी दिले गंगाराम नगर. जमीन काय तुझ्या बापाची आहे वाटायला? मला तुझ्या बापाची आहे काय? जमीनचा खराब बाप बसल्यावर आबाळात आणि पेपरात सांगितलंय सब भूमी गोपाल की. पेपराचं मला काय सांगू नकोस, स्वतःची द्यायची होतीस. अहो माझीच घ्या म्हणालो, पण त्याला पाहिजे होती हिरे जमीन. मला सावकारची आहे ती घ्या, सावकार आपलंच आहे काय म्हणणार नाहीत. लय शहाणपणा करू नकोस, आत्ताच्या आत्ता जमिनीचा ताबा पाहिजे. नाही ताबा दिला असता, पण तुम्हाला जमीनचा उपयोग काय? कारण जमीन तुमची आणि नांगरा दुसरा. नाही तुम्हाला कापणी येते, पेरणी येते, मळणी येते, काय येतं का तुम्हाला? अरे मला काय बी येत नसल, त्याची पसायत तुला कशाला? म्हणजे कशाला म्हणजे दुसऱ्याच्या कष्टाचा आयता बसून खाल्लं म्हणजे मुळव्याध होतंय. पुढाऱ्याची भाषण ऐकून तुझं डोसकं फिरलेलं दिसतंय, पण राजकारण फार दिवस नाही टिकायचं. पण तुम्ही तरी किती दिवस टिकणार आहे हो? लोकांच्या अंगात नवीन वारं शिरलंय. शहाणा असेल तर चालू पसीचा मान देऊन नम्रतेने वागा, नाहीतर अरे मी बी 10 पावसाळा पाहिल्या. हा पावसाळा पाहिला असेल, पण उन्हाळा कुठं पाहिल्यात? लागल तेव्हा कळल. लागल तेव्हा कळल काय? त्याच्या आधी तुझा नाही केला तर माझं नाव लवंगीचंद नाही. गंगाराम भरं बाजूला, या कोल्याला या जमिनीत फेकल्याचं काढून टाकतो. गाडाने सांगू नका, अरे तू एकदा काढशी, पण आम्ही सावकारला 10 काढू. क्या भांडा भांडी लगाए, क्या सांग? तू काय को बीच में कॉल मारिया? ये तुम्हारी मौत आई है क्या? देखो हम फैसला करने को आए, तुम तुम्हारे घर जाओ, सावकार तुम अपनी घर जाओ. अपने घर क्या जाइए, हमारा घर है. ये तेरा बाप का घर है क्या? बात करतो का माझा? पकड़ थांबा थांबा, एवढी काय घ्यायला आणि थांबा जरा मला खोबरं दिसू दे. आणि म्हणून तुमचं हे गाव एक नमुनेदार गाव आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आणि याचं सारं श्रेय तुमच्या गावचे रहिवासी, तुम्हा सर्वांच्या परिचयाचे दयाळू, कृपाळू, परोपकारी असे थोर समाजसेवक गंगाराम वीसकलमे यांनाच देता येईल. वास्तविक शाळा बांधणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही, पण त्यांनी पैसा जमा केला, या शाळेची इमारत उभी केली. आणि म्हणूनच या सुंदराबाई विद्यामंदिराचं उद्घाटन करताना मला अतिशय अत्यानंद होतो आहे. ताळी बजाव. असं छान मित्र हो, आत्ताच मला एक चांगली बातमी कळली. या गावचे दुसरे श्रीमंत आणि दानशूर सावकार याने आपली 100 एकर जमीन भयानग्रस्तांना भूधार केलेली आहे. बापाला लेट करायचं तर रास अख्खी बर्फाची लादी लागली, डोसकं थंड व्हायला. गंग्या असलं छळणं बरं नाही बरं का? काय छळणं बरं नाही? अगं एका माणसाला छळून 10 माणसं सुट्टी होतात का नाही? आता ह्याचाच काय काय माणसाला राग येतो नाही असं नाही. तुला नाही ना राग आला? मला कशाला राग येईल? तू चांगल्या कामाकरता पैसे खर्च करतेस ना. हे का नाही हे तुला म्हणून कळले, पण त्या गावाला कुठं कळतंय? आता हेच घे ना, तलावातलं पाणी पावसाचं किती फुकट जाते. ह्याच्यावर बंधारा बांधला ना तर 12 महिने गावची शेती पिकल आणि शिवाय पियाला बी पाणी मिळेल. पण ह्याचा विचार करतो कोण? मग तूच करते विचार. बंधारा बांधायचा? पुढे काय झालं? त्याला लय पैसा लागतो. ए छट्टाक, अरे मग मी कशाला आहे? मी दिन पैसे तुला. काय देना बँक आहेस? हायच मुळे मी देना बँक. तू देना म्हटल्यावर मी देते की नाही? आपलं काय ठरलंय? काय?
मी द्यायचं, तू घ्यायचं, मी द्यायचं, तू घ्यायचं, मी द्यायचं, तू घ्यायचं, मी द्यायचं, तू. समजा हे सगळं घेतलं, हा, पण हे कर्ज फेडायचं कवा? थट तेरी, एवढा मोठा घोडा झाला तरी बी अक्कल नाही. आता हे बी नीट सांगायचं कधी फेडायचं ते. तुझ्या मर्जीला येईल तेव्हा फेड. नाही, मी कवा बी फेडील ना असं नाही, पण आईला कळलं तर गडबड होईल ना. ती काय करते? तिला जाऊनच विचारते बस. काय? तुमचा हा लाडका घोडा गंग्या मला एकदम पसंत आहे, त्याच्याशी मी लगीन करणार आहे. लगीन करता येणार नाही का? मला देवाला सोडलाय. मग ते एकदम बरं झालं. सोडलेल्या माणसावर कुणाचा बी हक्क चालू शकतो, आणि आता तर मी तुला सोडणार नाही, असा घट्ट धरून ठेवणार आहे. बस चुप 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 चुप. अरे पण मी तुला लगीन करायला लग म्हटलं होय. खुशाल कर, पण पोरगी चांगली बघ. वैसी पोरगी चांगलीच आहे चाची. म्हणजे हा. कुठं जमानच वाटतं. कंची पोरगी आहे. उधरच वांदा है चाची. वय कामाटी मैं हूँ खाटी. कैसी जोडी जमेगी? अरे न जमाला काय झालं. आता कुठं जात आणि धरम राहिलाय. हे बघ मी सांगते तसं कर. हाँ, सरळ तिचा हात धर हाँ. आणि निकाला. वोच बोले मैं. लेकिन चाची वो लड़की इतनी हरामखोर है, मेरे कुछ कामाटी बनने को बोलती है, इसलिए मैं पूछने को आया. और चाची, ये मेरे चाची, अरे काय झालं. अगर मैं कामाटी बन गया तो ये गांव का पब्लिक मेरे को वाड़ी में तो नहीं टाकेगा. अरे कुणाची हिम्मत आहे तुला वाळी टाकायची. वोच बोले मैं. वो कामाटीन को मैं बोल के जाया तो मैं आगे जाता हूँ चाची के घर, तू पीछे पीछे आ. वो देखो आई, ओ मुत्तु कोड़ी कव्वाड़ी हड़ा. क्या चाल है कामाटी की. आइयो आइयो आइयो. ए नारे दे चाची को. ऐसा पेड़ा का पुड़ा दे. ऐसा अभी पाया पड़. ऐसा सुखाने संसार करा. ऐसा. म्हणजे गंग्या आजपासून माझा झाला. माझा गंग्या वाटावर पडला होय का साठवे. म्हणजे गंग्या माझा झाला. चांगलं मोडून ठेवेल. हे बघ सुंदराबेन, तू माझी सासू असशील म्हणून काय वाटेल तर ऐकून घ्यायची नाही मी. हा तेरा भी कमाल है चाची. ए मध्ये मध्ये वटवट करू नको. आली मोठी नाखऱ्याची. तू का कोण लगीन ठरवणारी. त्या काय झालं. गंग्या मला आवडला, मी त्याला आवडले. बात खतम. जास्त बोलायला येणार नाही मला. हुंड्याचं काय ते बोला. हुंडा. तुझा बा हुंडा देणार. अगं शेणाचा पैसा उचलणारा तो. वो ठीक हुंडा देगा, लेकिन लेने वाले को शर्म मांगता है क्या नहीं. और कायदे से सरकार ने हुंडा लेने को बंदी किया है. तुरुंग में जाके खड़ी फोड़ने का है क्या. ए, चुप. तू आता बाहेर होते त्या गंग्याला की कमरत लाग घालील. गंग्यानंच पाठवलं मला आणि म्हणला की माझी आई जगदंबा आहे, जाऊन आरती कर म्हणजे प्रसन्न होईल तुला. काय म्हणत्या. हाँ, वोच बोले मैं. बोले अभी आई मी काय बोललो.